नमस्कार. आगरी किचन स्टोरीजमध्ये मी साधना पाटील आपले मनापासून स्वागत करते. सत्यनारायणाची पूजा असो किंवा कुठल्याही महत्त्वाचं धार्मिक कार्य असो, आमच्याकडे एक पारंपरिक तयार होणारी भाजी म्हणजे हिरवे वाटाणे आणि वांगी बटाटा. तर चला आज आपण ही भाजी बघूया. आज आपण बनवत आहे हिरवे वाटाणे आणि वांगी बटाटे घालून भाजी. साहित्य बघूया. हिरवे वाटाणे भिजवलेले, वांगे आणि बटाटे कापून घेतलेले आहेत, हळद, आगरी मसाला, राई, जिरं, गरम मसाला, मीठ, धणेपूड, कांदा, टोमॅटो, आले लसूण मिरची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, हिंग, कढीपत्ता, सुक्या नारळाचं वाटण, अख्खा मसाला, कोथिंबीर आणि तेल टाकून घेऊ. 1 चमचा जिरं, 1 चमचा राई, हिंग, खडा मसाला, कढीपत्ता, कांदा टाकून घेऊ. आता आले लसूण मिरची पेस्ट टाकूया. आता टोमॅटो टाकून घेऊ. एक चमचा हळद टाकूया. तीन चमचे आगरी मसाला, एक चमचा धणेपूड, मसाला आपला चांगला शिजवून घेऊ. आता वाटाणे घालू. थोडंसं पाणी घालून घेऊ त्याला. भाजीचा मसाला व्यवस्थित शिजून झाला पाहिजे. 5 मिनिटं झाकण ठेवू. बघूया आपल्या ग्रेव्हीचा मसाला छान तयार झालेला आहे. आता पाणी घालून घेऊ. थोडा वेळ वाटाणे आपण शिजवून घेऊ. नंतर त्याच्यात वांगे बटाटे घालू. बघूया आपले वाटाणे शिजलेत का. शिजलेत. आता वांगे बटाटे घालू त्याच्यामध्ये.
चवीपुरतं मीठ, थोडा वेळ शिजवूया आता. वांगे आणि बटाटे आपले शिजलेले आहेत. सुक्या खोबऱ्याचं वाटण बनव, शेंगदाण्याचं कूट, गरम मसाला, पुन्हा 5 मिनिटासाठी जरा झाकण ठेवू. आता तयार आहे आपली पारंपरिक हिरवे वाटाणे आणि वांगे बटाट्याची भाजी.